नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. रोज काहीतरी नवं कानावर पडत जातं. असं नवं, असं वाटतं की याआधी आपण कधी ऐकलंच नाही. अरे, असंही असू शकतं का? हाही विचार होऊ शकतो का? असं रोज काहीतरी नवं कानावर पडत आहे. म्हणजे तिकडे राहुल बाबा जातात आणि काहीतरी वेगळंच बोलतात, म्हणजे विदेशात जाऊन. मला राहुल गांधींचं आश्चर्य वाटतं. म्हणजे बहुतेक वेळेला माणसं आपल्या घरात आलं की जास्त बोलतात. म्हणजे आमच्या गल्लीत ये, आमच्या घरात ये, मग दाखवतो, असं एकदा गावाकडं, आमच्या गावाकडे दाखवतो असं म्हणतात. हा बाहेरगावी जाऊन का बोलत असेल हा प्रश्न मला पडतो. मग लक्षात आलं की अरे, हे काही भारतीय बनावटीचं नाहीच आहे, हे विदेशी बनावटीचं आहे. मग विदेशात जाऊनच असं काहीतरी बोलणार. त्यामुळे राहुल गांधी बाहेर जाऊन बोलतात, हे नवच असतं. ती बिहारमध्ये एक पोरगी काहीतरी ते मनुस्मृती नावाचं पुस्तक, नियमांचं पुस्तक, एका राजानं केलेल्या नियमांचं पुस्तक चुलीत घालते, त्याच्यावर मटण शिजवते, सिगरेट काय फुंकते. म्हणजे हा असा प्रकार आहे ना की लोकांच्या घराला आग लावण्यासाठी आपण आपलंच अंग जाळून घेण्याचा हा सगळा प्रकार आहे. असू द्या, जाऊ द्या. आपण हे रोज नवं काहीतरी ऐकतोय. आता मला असं वाटायला लागलंय की सगळं नव्यानेच मांडणी केली पाहिजे की काय. सगळी मांडणी नव्यानेच करावी लागेल. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, म्हणजे आता नवीन राहुल ब्रिगेड आपण तयार करूया. बाकी आहेत त्या बी ग्रेड, पण आता नवीन एक राहुल ब्रिगेड तयार करावी लागेल. ती नव्यानं इतिहास लिहील, नव्यानं पुराण लिहील, नव्याने सगळ्या विषयाची मांडणी करेल. असं काही करता येऊ शकतं का, हा मी विचार करत होतो. म्हणजे एखाद्याचा दुस्वास करताना किती करावा आणि त्यावर काय काय बोलावं याला बंधन नाही राहिलं. म्हणजे आता रामायणाचं पुनर्लिखाण करावं लागेल आणि पुनर्लिखाण करताना बिभीषण कोण होता असा प्रश्न विचारला की बिभीषण आद्य गद्दार होता असं म्हणावं लागेल. म्हणजे खोके घेऊन बिभीषण रावणाचं सैन्य सोडून रामाच्या वानरसेनेत दाखल झाला. त्यांनी आपल्याच राज्याचा नाश केला. म्हणजे तिकडे असंच झालंय बघा. म्हणजे बिभीषण आला रामाकडं, रामाने केला रावणाचा नायनाट आणि राज्य दिलं बिभीषणाकडं, त्याच्याच घरातल्या माणसाकडं. इकडे असंच झालंय का? म्हणजे म्हणून बिभीषणाला आद्य गद्दार असं एक नवं पुराण लिहिलं गेलं पाहिजे. आता याच्याशी तुम्ही उगाच महाराष्ट्रातल्या घटनांशी संबंध लावत बसताल तर पुन्हा म्हणाल की कुलकर्णी तुम्ही मग रावण कोणाला म्हणताय, राम कोणाला म्हणताय, बिभीषण कोणाला म्हणताय. त्यांचं नाव बिभीषण नाही आहे हे लक्षात ठेवा. जाऊ द्या, चला. पण ते असा नवा इतिहास आपल्याला आता लिहावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयात तर हा इतिहास इतका बदलला जातोय. म्हणजे मध्ये संभाजीनगर या शहराचं औरंगाबाद हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं गेलं आणि तेव्हा औरंगजेब म्हणजे काय बाबा बाबा, त्याच्या इतका राजा चांगला दुसरा कुठला बघितलाच नाही. म्हणजे ते तर तो किती सहिष्णू होता, किती चांगला होता, क्रूर नव्हता, हे आवाड सांगून सांगून थकले. स्वावलंबी राजा वगैरे वगैरे. आवाड जरा इतिहास आता बदललाच पाहिजे असं मला वाटतं. मी ते म्हणाले की अफजल खान काही आपल्या सीमा वाढवायला आला होता, तो मुसलमान म्हणून आक्रमण करायला आलेला नव्हता. येता येता तुळजाभवानीचं मंदिर वगैरे पाडलं हा भाग वेगळा, पण तो काही मुस्लिम धर्माचा प्रचारक म्हणून आलेला नव्हता असं आवाडांचं ज्ञान आहे. मग आता आपण अफजल खानाची नवी स्टोरी तयार करूया. वाटेत येईल ते असा विचार न करता अफजल खान वेगे वेगे धावू आणि प्रतापगडावर जाऊ म्हणत निघालेला होता. कारण छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे वडील शहाजी महाराज, शहाजी महाराजांचा घनिष्ठ मित्र अफजल खान, आपल्या मित्राचा मुलगा आपलं राज्य निर्माण करतो आहे हे अफजल खानाला कळल्याबरोबर तो अशा वेगात निघाला. तो धिप्पाड होता, उंचा पुरा होता आणि महाराष्ट्रातली सगळीच माणसं खुजी होती. त्यामुळे खुजा माणसांची खुजिली घरं होती आणि मग ती अशी छोटी छोटी मंदिरं होती. अकराळ विक्राळ देहाचा अफजल खान निघाला तेव्हा त्याच्या पायाखाली घरं मंदिरं वगैरे पडत होती. त्याचा काही दोष नव्हता. तो भेटीसाठी आतुर झालेला होता आणि अशा भेटीसाठी आतुर झालेला अफजल खान जावळीच्या खोऱ्याचं जंगल तोडून महाराजांच्या भेटीसाठी प्रतापगडावर दाखल झाला. महाराजही खुल्या दिलानं अफजल खानाला भेटायला आले आणि म्हणाले, या काका, मी तुमचीच वाट पाहत होतो. अफजल खानाला आपल्या मित्राचा हुबेहूब मुलगा समोर पाहून इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, त्याला हर्षवायू झाला. तो खदाखदा हसू लागला. त्याचा हास्याचा आवाज एवढा प्रचंड होता की त्याचे आतडे तोंडातून बाहेर पडले आणि अफजल खान आनंदातिरेकानं तिथेच मेला. नई कहाणी बनानी पडती है भाई. अफजल खानाला चांगलं सांगायचं असेल तर अशी कहाणी
तयार करायला काहीच हरकत नाहीये ना. अरे काय महाराजांचा पराक्रम सुद्धा आपण कलंकित करतोय, त्याच्यावर शंका घेतोय, एवढ्या नव्या पद्धतीची मांडणी करायची. मग शाहिस्तेखानही असाच. शाहिस्तेखानानं औरंगजेबाला सांगितलं की हुजूर, मराठ्यामध्ये दख्खनचा एक राजा आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगलं काम करतो आहे, पण त्याला त्या मुलखातील बम्मन लोक त्रास देत आहेत, त्याचा निपात करण्यासाठी मला जायचंय. शाहिस्तेखान खरं तर लाल महालात शिवाजी महाराजांना पराभूत करायला आलेला नव्हताच. तो शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या ब्राह्मणांचा निपात करायला आला होता. कारण ब्राह्मणांनी पुण्यात दादोजी कोंडदेव गुरु असल्याची अफवा सोडली होती, म्हणून ब्राह्मण महाराजांना नियंत्रित करू लागली होती. त्यांचा निपात करण्यासाठी तो आला होता आणि सांगितलं की या हरामखोरांच्या पासून वाचायला तू गपचूप मला भेटायला ये राजा. आणि महाराज रात्री शाहिस्तेखानाच्या भेटीसाठी लाल महालात निघाले. खरं तर लाल महालात महाराजांनीच व्यवस्था केलेली होती, दुसऱ्या कुणीही व्यवस्था केलेली नव्हती. महाराज लाल महालात शाहिस्तेखानाच्या महालाजवळ आले आणि तेवढ्यात कुठून तरी अंधारातून एक शेंडीवाल्याची तलवार महाराजांवर चाल करून आली. हे शाहिस्तेखानानं बघितलं आणि शाहिस्तेखानानं ती तलवार वरच्या वर झेलली, बोटं छाटली आपल्या मित्राला वाचवण्यासाठी, आणि मग त्या सगळ्यांचा निपात करून शाहिस्तेखान निघून गेला. इतिहास बदललाय, शाहिस्तेखानाची बोटं महाराजांनी छाटली असं खोटंच सांगितलं जातं. असंही सांगितलं जाऊ शकतं. असा नवा इतिहास तयार करायचा आहे का, हा मला प्रश्न पडतो. बिभीषण आद्य गद्दार, शाहिस्तेखान महाराजांचा मित्र, अफजल खान महाराजांचा काका, ह्याची नवीन आधी तयार करायचा विचार चाललाय की काय, हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतोय. अरे कुणाचं कौतुक करतोय आपण आणि कशासाठी करतोय? शाहिस्तेखानाचा, अफजल खानाचा तिरस्कार ते मुसलमान होते म्हणून नाही करायचा, तर माझ्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या कामात ते अडथळा ठरत होते आणि ते राजांना त्रास द्यायला येत होते म्हणून करायचा आहे. प्रत्येक मुसलमान राजांचा विरोधक होता असं जरी नसलं तरी राजाचा प्रत्येक विरोधक मुसलमान होता हे देखील विसरून चालणार नाही. उद्या तुम्ही नवी कहाणी सांगता, आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये महाराजांना अफजल खानानं किंवा औरंगजेबानं बंदिस्त केलेलं नव्हतं, तर अधिक सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. महाराजांची तब्येत खराब होती, तो म्हणाला या राजे आराम करा, थोडंसं खाऊन पिऊन चांगलं व्हा आणि मग तुमच्या मुलखात परत जा, असं महाराजांना सांगितलं. पण महाराजांनाच स्वराज्याची जास्त चिंता असल्यामुळे ते निघून आले. असा नवा इतिहास सांगायला कमी करणार नाहीत. अरे एखाद्या विषयाचा तिरस्कार, एखाद्या जातीचा, धर्माचा तिरस्कार करायचा आणि एखाद्या धर्माची चाटायचीच सवय इतकी लागली असेल तर या स्वरूपाच्या घाणेरड्या पातळीवर देखील तुम्ही उतरायला कमी करणार नाहीत. जरा तरी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची जरा तरी चाड आपल्या मनामध्ये असावी. ज्या औरंगजेबानं संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं, तो औरंगजेब ज्या मुलखात मातीत गाडल्या गेलाय ना, त्याला संभाजी महाराजांचं नाव असणं आमच्यासाठी गौरवान्वित आहे आणि तो गौरव आम्ही अनुभवत राहणार आहोत. कितीही अशा ब्रिगेड येऊ दे, राहुल ब्रिगेड सारखे कितीही येऊ देत, काहीही फरक पडणार नाही. आम्ही ते अभिमानानं मिरवत राहूच. नमस्कार.